शेतकरी मित्रांनो नमस्कार। सर्वप्रथम आपल्या YouTube चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत। आजचा व्हिडिओ देत असताना आपण साधारणतः 70-80 दिवसाच्या दरम्यान बऱ्याच शेतकऱ्यांना काडी आळण्याचा त्या ठिकाणी प्रॉब्लेम येतो। लक्षात घ्या, काडी परिपक्व न होणं किंवा आपण याच्यासाठी काय उपाययोजना करू शकतो ही सर्व आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत। कारण याच्यासाठी सर्व अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, काडी नियोजन असेल, कॅनोपी मॅनेजमेंट असेल, ही सर्व याच्यासाठी फार महत्त्वपूर्ण मुद्दा आहे। परंतु ही सर्व चर्चा करण्यापूर्वी दादा आपलं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा। विजय नामदेव जाधव। मोठ्याने सांगा। विजय नामदेव जाधव, राहणार वडगाव, तालुका जिल्हा जालना। 8600504246। बरं, आपण मार्गदर्शन घेतलं, काही चेंजेस वाटतो का? हो, पॉइंट वगैरे कसं काय वाटतो? चांगला आहे। बरोबर आहे। हो, किती वर्षापासून मार्गदर्शन घेतलं? 3 वर्ष। बरं, मग कसं काय वाटलं कामकाज? चांगलं आहे। शेतकऱ्यांना काय सांगाल? चांगलं सांगा। चांगलं सांगाल, बरोबर आहे। हो, पण मग या लागला टाकलं। इथं बऱ्याच शेतकऱ्यांचे प्लॉट बुकिंग आहे। हो हो, काय वाटतं का बाकीच्या शेतकऱ्यांमध्ये त्यांच्या प्लॉटांमध्ये काही चेंजेस वाटतो का? वाटतो 100% फरक आहे। हो, तर आता लक्षात घ्या, याच्यापूर्वी मी तुम्हाला जालना जिल्ह्यामधील व्हिडिओ पण दिलेले होते, मागच्या वर्षी दिलेले, बरोबर? दिलेले। आता लक्षात घ्या, आता कामकाज करत असताना नियोजन करणं गरजेचं आहे। आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे, काडी न आळण्याची कारणे पहिले लक्षात घ्या। आपण जी एप्रिल छाटणीला काड्या आपण ज्या ठिकाणी पकडतो, त्या काड्या पकडत असताना सर्व काड्यांना सूर्यप्रकाश मिळणं गरजेचं आहे। हा सर्वात महत्वाचा मुद्दा। त्यानंतर प्रत्येक काडीची साईज आपली 7, 8, 9 mm पर्यंत असायला पाहिजे। जी काडी तुमची 3-4 mm ची असेल त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच काडी आळण्याचा प्रॉब्लेम येतो। तिला कॅनोपी त्या ठिकाणी मिळत नाही, त्याच्यानंतर काडीची साईज होत नाही, काडीचा शेंडा कमी पद्धतीचा राहतो आणि अशा वेळेस आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी काडी आळण्याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो। मग आपल्याला याच्यासाठीचं नियोजन आपलं एप्रिल छाटणीमध्येच करणं गरजेचं आहे। म्हणजे त्याच वेळेस आपल्याला 8-9 mm ची काडी आपल्याला पकडून घेणं गरजेची। 8-9 mm ची काडी आपल्याला कंपल्सरी झाली पाहिजे। त्याचबरोबर सूर्यप्रकाशाच्या दिशेने असणाऱ्या काड्या आपल्याकडे असायला हव्यात। प्रत्येक काडीला सूर्यप्रकाश मिळणं गरजेचं आहे। तुमच्या ज्या काड्या जमिनीच्या दिशेने असतील त्या काड्या आपण ऑक्टोबर छाटणीला अजिबात ठेवायची नाही। त्या काड्या ठेवल्यानंतर कुठेही त्याला प्रकाश संश्लेषण क्रिया न झाल्यामुळे त्या काड्यांमध्ये अन्न तयार करण्याची प्रक्रिया कमी होते। पीजीआर मुळे तुमच्या काड्यांची साईज होते, परंतु अन्न प्रक्रिया न झाल्यामुळे आपल्याला काडी परिपक्वता त्या ठिकाणी मिळत नाही। आता याच्यासाठी आपण हे नियोजन करणं गरजेचं आहे। परंतु याच्यानंतर आपण फवारणीच्या माध्यमातून, लक्षात घ्या, तुमच्याकडे सर्व लोकलचे प्लॉट आहेत। लोकलच्या प्लॉटांसाठी आपल्याला त्या ठिकाणी तुम्हाला 2 ते 3 डोस मी या ठिकाणी सांगतो। लक्षात घ्या, साधारणतः तुमचं 80-90 दिवसाच्या दरम्यान कुठेतरी पाणी टच व्हायला सुरुवात झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला 0-7-20 एकरी 5 किलो, त्याच्याबरोबर तुम्हाला टाटा कंपनीचं कॉन्टॉप EC फॉर्म्युलेशनचं कॉन्टॉप आपल्याला घ्यायचं एकरी 2 लिटर। लक्षात घ्या, हा डोस आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी असणार आहे। तुम्हाला वॉटर डिप्लोडी असेल तर याच्यामधून आपल्याला नक्कीच सुटका त्या ठिकाणी मिळते। कुठेतरी हळूहळू त्याचे रिझल्ट यायला चांगल्या पद्धतीची सुरुवात होते। तर याच्यासाठी आपल्याला तो डोस देऊन घेणं गरजेचं आहे। तुम्हाला टाटा कंपनीचं कॉन्टॉप एकरी 2 लिटर, त्यासोबत आपल्याला 0-7-20 5 किलो हा डोस आपल्याला देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर 50-70% पाणी आलं, पाणी आल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी पोटॅशचा डोस देत असताना त्या ठिकाणी आपल्याला 0-0-50 चांगल्या कंपनीचा आपल्याला 0-0-50 एकरी 10 किलो पर्यंत घ्यायचं आहे। त्यासोबत 1 किलो 22 टीन, लक्षात घ्या, चांगल्या क्वालिटीचा 22 टीन आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं एकरी 1 किलो। त्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे एक्सपर्ट ड्रिप 2 लिटर आणि हा डोस आपण 70-80% पाणी उतरल्यानंतर आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचा आहे। नक्कीच आपल्याला काडी आळण्यासाठी चांगल्या पद्धतीची मदत त्या ठिकाणी होईल। आता हेच करत असताना आपल्याला व्हाईट व्हरायटीमध्ये किंवा एक्सपोर्टच्या व्हरायट्यांसाठी आपल्याला ही मॅनेजमेंट असणं गरजेचे आहे। आपल्याला झाडावरती लोड आपल्याला कमी ठेवणं, लक्षात घ्या, कुठेतरी आपल्याला फक्त 30 बंचेसचं नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करायचे। त्यानंतर घडामध्ये आपल्याला मनी संख्या कमी ठेवायची। ज्या बंचसाठीची आपल्याला कॅनोपी म्हणतो आपण, म्हणजे शेंडा आपल्याला 8 ते 10 पानं घडाच्या पुढे असणं गरजेचं आहे। त्याच काडीचा बंचेस आपण ठेवणं गरजेचं आहे। आपल्याला हे नियोजन करणं 100% गरजेचं आहे। त्याचबरोबर आपण 80-90 दिवसाच्या दरम्यान PTOL करून घ्या, म्हणजे पानदेट परीक्षण करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला पोटॅश लेवल, फॉस्फरस लेवल आपल्याला करून घेणं गरजेची आहे। आता काडी आळत असताना ही 2 प्रकारने काडी आळते हे पण लक्षात घ्या। त्याच्यामध्ये तुमचं फॉस्फरसमुळे सुद्धा काडी आळते आणि पोटॅशमुळे सुद्धा काडी आळते। जी काडी आपल्याला सफेद पुढे पडत जाते, लक्षात घ्या, 3-4 कांडे आपल्याला आळण्यापासून पुढे सफेद पडलेली आणि त्याच्या पाठोपाठ आपल्याला काडी आळते, अशा ठिकाणी आपल्याला 100% आपल्याला पोटॅशमुळे काडी आळते। परंतु ज्या ठिकाणी हिरवी काडी आळत जाते, काडी कुठेतरी हिरवी राहून जाते, ते त्या ठिकाणी काडीला रिंग त्या ठिकाणी पडते आणि काडी हिरव्या पद्धतीची आळत गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी फॉस्फरसमुळे ती काडी आळलेली असते। आता लक्षात घ्या, योग बाळूमामांचे मेंढे आपल्या प्लॉटमध्ये आलेले आहेत, बरोबर? हो। आता लक्षात घ्या, हे सर्व नियोजन करत असताना आपल्याला हे नियोजन करत असताना फवारणीचं नियोजन सुद्धा करणं गरजेचं आहे। तुम्हाला कॅनोपी मॅनेजमेंट मी त्या ठिकाणी सांगितली, त्याचबरोबर फवारणीचं नियोजन देत असताना तुम्हाला
90-95 दिवसाच्या पुढे आपल्याला 2 फवारण्या त्या ठिकाणी घ्यायच्या. त्याच्यामध्ये तुम्हाला 05234 500 ग्रॅम, ICL कंपनीचं 05234 आपल्याला घ्यायचंय. 05234 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, बोरॉन 100 ग्रॅम. ही फवारणी आपल्याला 3 दिवसाच्या अंतराने 3 वेळेस आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायची. ही फवारणी केल्यानंतर आपल्याला पोटॅशियम मॉलिब्डेनम एकरी साधारणतः 100 ग्रॅम आपल्या ड्रिपच्या माध्यमातून 1 डोस आपल्याला देऊन घ्यायचा आहे. हा डोस झाला, ही फवारणी झाली. याच्यानंतर आपल्याला साईज झालेली आहे, आपल्याला व्यवस्थित पद्धतीने काडी त्या ठिकाणी आळते. परंतु हे सर्व होत असताना आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये शुगर एकसारखी आली पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला पोटॅशियम शोनाइट 500 ग्रॅम, बोरॉन 100 ग्रॅम ही एक फवारणी आपल्याला करून घ्यायची. ही फवारणी केल्यानंतर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये व्यवस्थित चेंजेस दिसतील. काडी एकसारखी आळेल, घडाला शुगर एकसारखी येईल. हे सर्व नियोजन व्यवस्थित जर केलं तर आपल्याला कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, काय करायचंय, तुम्हाला मी याच्यापूर्वी बरेचसे व्हिडिओ दिले. आजचा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण होता. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघितला असेल. परंतु याच्यानंतरचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला तुम्ही जर सर्वप्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर एप्रिल छाटणीच्या बुकिंग अजून 15 दिवस त्या ठिकाणी चालू आहेत. येत्या 15 दिवसामध्ये आपण एप्रिल छाटणीच्या बुकिंग आपण त्या ठिकाणी करून घेऊ शकता. तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो: 98 34 25 22 14, 91 68 000 503 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करा. आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला. काही अडचणी असतील विचारून घेत चला. धन्यवाद.